श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, मंडळी, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुमचा खूप छान आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 25 जुलै म्हणजेच वार शनिवार आहे. आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी यालाच देवशयनी एकादशी किंवा पंढरपूरची एकादशी असे म्हटले जाते. ही हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. ही तिथी एकादशी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील 11व्या दिवशी येते. या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होत असल्यामुळे या एकादशीला विशेष महत्त्व दिले जाते. देवशयनी एकादशी याचा अर्थ म्हणजे या शब्दाचा अर्थ असा आहे, जेव्हा देव भगवान विष्णू शयन अवस्थेत प्रवेश करतात, जे गाढ निद्रा किंवा ध्यान अवस्थेत असतात. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागर म्हणजेच दुधाचा महासागर मध्ये शेष सर्पावर गाढ निद्रा अवस्थेत प्रवेश करतात. तेव्हा त्याला आध्यात्मिक महत्व हे खूप मोठे होते. या दिव्य विश्रांतीच्या काळ 4 महिने असतो, जो कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला संपत असतो, ज्याला कार्तिकी एकादशी किंवा देव उठणी एकादशी असे म्हणून ओळखले जाते. आणि आपल्या महाराष्ट्रात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. कारण म्हणजे या दिवशी पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणीचे दर्शनासाठी लाखो भक्त पायी दिंडीला जातात, पायी वारी करतात. ही वारी भक्त समर्पण आणि एकतेचे प्रतीक आहे. आषाढी एकादशीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. कुटुंबातील अगदी लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण हे व्रत करत असतात. कारण आषाढी एकादशीचे व्रत केल्याने वर्षातील सर्व एकादशीचे पुण्य प्राप्त होत असते. तसेच या दिवशी एकादशीचे व्रत केल्याने आपल्या पापांचे नाश होते आणि मोक्ष प्राप्त होत असते. म्हणूनच आपला मोक्ष जो आहे तो सुखकारक होतो, अशा धार्मिक मान्यता आहे. पौराणिक कथेनुसार या व्रताचे महत्त्व भगवान विष्णूंनी स्वतः राजा बलीला सांगितले होते. या व्रतामुळे भक्तांना आध्यात्मिक उन्नती आणि सुख समृद्धी प्राप्त होते. तसेच मनातील सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात. आषाढी एकादशीचे वातावरण 33 कोटी देव असतात. म्हणून आपण गाईला ही एक वस्तू खायला घालायची आहे. तर आषाढी एकादशीचा पुण्यकाळ प्राप्त होतो. मानसिक जी शांतता आहे ती तुम्हाला मिळते. आणि बघा, देवी म्हणजे गायीच्या शरीरात 33 कोटी देवतांचा वास असतो. त्यामुळे आषाढी एकादशीला तुम्ही ही गौसेवा जी आहे ती आवर्जून करायची आहे. कारण तुम्ही जर हे धार्मिक महत्त्व आहे खूप मोठ्या प्रमाणात, म्हणून तुम्ही करायचं आहे. मनातील एखादी इच्छा ठेवून जर तुम्ही करणार असाल तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जर भरपूर प्रयत्न करत असाल तर तेही तुम्हाला लगेचच इच्छा पूर्ण होईल. म्हणूनच तुम्ही कर्जमुक्ती होईल तुमची. जर तुमची इच्छा असेल तर ते तुम्ही नक्कीच करायचं आहे. तर बघा, तुम्ही गाईला ही एक वस्तू 100% खाऊ घाला. कारण त्याचे फळ जे आहे ते तुम्हाला 1000% मिळणार आहे. म्हणूनच तुम्ही सर्व गाईच्या गोठ्यामध्ये जावा किंवा तुम्हाला जिथे कुठे गाई दिसेल तिथे जावा. तिचे पाय आहेत ते पाय धुवायचे आहेत, ते हळदी कुंकू लावायचं आहे आणि तिला ही एक विशेष वस्तू खायला घालायची आहे. पण तुम्ही हे लवकर सकाळी उपाय करायचा आहे किंवा तुम्ही दिवसभर केला तरीही चालेल. पण शक्यतो तुम्हाला ही उपाय करणे गरजेचेच आहे. कारण हा उपाय जर केला तर तुमच्या आयुष्यातील इतके बदल होणार आहेत की तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही. तर बघा, तुम्हाला हे एक गाईला
म्हणजे तुम्ही काय करायचं आहे, कारण ह्या दिवशी उपवास असणार आहे सर्वांचा, तर तुम्ही त्या दिवशी गाईला फक्त शेंगदाणे आणि गूळ हे घालायचं आहे. कारण बघा, किंवा तुम्हाला केळ जर मिळाले तर तुम्ही केळ घालायचं आहे. तर हे जे आहे ते तुम्ही खायला घालायचं आहे. तर गुळाच्या खडा जर आपण दिला गाईला, तर आपले गुरुबळ जे आहे ते गुरुबळ अगदी प्रभावी होते. म्हणून तुम्ही हा छोटासा उपाय जो आहे ते गूळ आणि शेंगदाणे हे दोन्ही आपण गाईला घालायचं आहे खायला. तर तुम्ही नक्कीच हे तुम्ही हा उपाय करायचा आहे. कारण हा उपाय केल्याने तुमचे 7 पिढ्याचे दारिद्र्य आहे ते संपणार आहे आणि तुमचे जे नशीब आहे ते तुम्हाला साथ द्यायला लागणार आहे. म्हणूनच शक्य असेल तर तुम्ही हा तुमच्या हातामध्ये घेऊन तुम्ही ते गाईला चारायचं आहे, खाऊ घालायचं आहे. तर तुम्ही हे गाईचा आशीर्वाद घ्यायचा आहे. तिला प्रदक्षिणा मारता येत असेल तर प्रदक्षिणा देखील मारायची आहे. आणि शेवटी तुम्ही कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र लिहायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही दिवसभरामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ हाही मंत्र म्हटला तरी चालेल, किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही विठ्ठल 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 हा जरी मंत्र म्हटला तरीही खूपच भाग्याचे ठरणार आहे. तर बघा, हे साधे सोपे जे उपाय आहेत ते आपण उपाय करायचे आहेत. तर गाईला प्रदक्षिणा घातल्यामुळे आपले गाईचा स्पर्श केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष देखील दूर होतो आणि आपल्याला सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात. तर सगळं करून झाल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, गाईच्या पायाखालची जी माती असते ती थोडीशी माती उचलून घेऊन यायचं आहे. एक वाटीमध्ये घरी घेऊन यायची आहे आणि ती तशीच आपण देवघरामध्ये ठेवायची आहे. कारण बघा, तुम्ही गाईच्या पायाखालची माती आपल्या घरामध्ये आणाल तेव्हा घरातील जे प्रखर वास्तुदोष असतो, पितृदोष असतो, गृहदोष असतो, नकारात्मक ऊर्जा असते, नजरबाधा यासारखे सर्व दोष आहेत ते घरातून निघून जातात. म्हणून आपल्या घरात ती पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा भरून जाते. त्यामुळे तुम्ही हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. दुसऱ्या दिवशी ती माती तुम्ही तुळशीच्या कुंडामध्ये किंवा तुम्ही इतर कोणत्याही झाडामध्ये टाकून दिली तरी सुद्धा चालेल, पण हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे. आषाढी एकादशीला करायचा आहे. खूप जास्त प्रभाव असा आहे हा उपाय जो आहे तो आहे. म्हणूनच तुम्ही त्यामुळे प्रत्येकाने हा आषाढी एकादशीच्या दिवशी जे हा उपाय आहे तो करायचा आहे, आवर्जून करायचा आहे. छोटीशी सेवा आहे, पण ती केल्याने तुमच्या आयुष्याचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. बघा, तुम्हाला शक्य झाले नाही तर तुम्ही घराच्या बाहेर जशी जासाल तेव्हा तुम्ही कुठल्याही गाईला किमान हिरवा चारा तरी खाऊ घाला. त्यामुळे तुम्हाला विठ्ठलाची सुद्धा कृपा प्राप्त होणार आहे. म्हणूनच बघा, विठ्ठलाबरोबरच तुम्हाला दत्तात्रयांचीही आशीर्वाद मिळणार आहेत. कारण का, तर गाई हे आपल्या दत्त महाराज असतात, त्यांच्या पाठीमागे कायम उभे असते. म्हणूनच आपण ते अतिशय प्रिय असल्यामुळे तुम्हाला दत्ताचाही आशीर्वाद मिळणार आहे. तर तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर नैवेद्य म्हणून तुम्ही गूळ आणि शेंगदाणे हा आवर्जून घालायचा आहे गाईला. हा उपाय छोटासा आहे पण त्याचा प्रभाव खूप आहे. जी काही झालेली सेवा आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करून आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.